गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. सेवा भगवंताची. भगवंत भक्त एखाद्याला दर्शन देत असतात. त्यामुळे अशा त्या ईश्वरी शक्तीचे दर्शन घेतलेल्यांच्या सहवासात जाऊन त्यांची सेवा करणे हे तुमचे कर्तव्य आहे. जी माणसे सेवाभावाने या शक्तीची सेवा करतात त्यांची नित्य प्रगती व उद्धारच होत असतो. भगवंताच्या कृपेला कर्जरोखे समजून पहा. भगवंताची सेवा अधिकाधिक कशी करता येईल याचा विचार करा. केवळ दिवसभर कर्म करीत बसू नका. कर्म हा परमार्थाचा औपचारिक भाग आहे. आतून सेवा, अंतःकरणामध्ये दृढभक्ती व आपले मन निसंशय कसे होईल हे पाहणेही आवश्यक आहे. हे करताना प्रपंचाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. भगवंताची सेवा करताना भक्त अनेक मार्गांनी ती करीत असतो. भगवंताची स्तुती करणे हा सुद्धा सेवेचाच एक मार्ग आहे. भगवंत हा स्तुतीप्रिय आहे. त्यामुळे आजपर्यंत अनेक संतांनी भक्तांनी भगवंतावर अनेक स्तोत्रे, अभंग तसेच आरत्याही केलेल्या आपल्याला आढळून येतात. ही स्तोत्रे, अभंग व आरत्या या एक प्रकारे भगवंताची स्तुती करीत असल्याने त्यातून अखेरीस भगवंताला कृपा करण्याविषयी आळवणी, प्रार्थनाच केलेली आढळून येते. आपल्याकडे आरतीच्या वेळी घंटा, झांजा इत्यादी वाजवण्याची पद्धत आहे. आरती म्हणजे देवाची आर्ततेने केलेली आळवणी. भगवंत हे सर्वज्ञानी असल्यामुळे आपल्या मनातील भाव, प्रार्थना इत्यादी सर्व त्यांच्यापर्यंत पोचतात हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. ईश्वरी सेवेने मनुष्याला मानसिक आनंद मिळत असतो. केवळ पैशाने हा आनंद लाभत नसतो. पैशामुळे माणसाच्या मागे चिंता, काळजी लागून राहिलेली असते. मनाचा आनंद वाढला की प्रकृतीही चांगली राहते हे तुम्ही ध्यानात ठेवा. देवधर्म केल्याने भक्ताची उन्नतीही व्हायलाच पाहिजे. तुम्ही मन निसंशय ठेवून सेवा भावनेने त्या शक्तीची सेवा केली की तुमचे कल्याण हे व्हायलाच पाहिजे. जेथे ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान असेल तिथे भक्तांनी सेवा केली तर ईश्वरी चरणी रुजू होत असते. जन्मोजन्मीचे पाप फेडण्यासाठी ईश्वराची सेवा करणे जरुरीचे असते. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाच्या पठण श्री परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.